आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। त्यांनी माझ्यावर कविता लिखली होती। तुम्हाला माहीत आहे का, जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना बाईसाहेब या देखील कवयित्री आहेत। हे त्यांनीच आज गुपित उलगडलं आहे। त्या ज्यावेळी प्रशिक्षण घेत होत्या त्यावेळी त्यांच्या वाहनावर जो चालक होता तो चालक देखील कविता करायचा आणि हळूहळू हा छंद कवयित्री वर्षा मीना बाईसाहेब यांना लागला। त्यांनी रचलेल्या 2 कविता देखील सादर केल्या आहेत। चला ऐकूयात वर्षा मीना बाईसाहेब यांच्या या 2 कविता। मला जेव्हा महाराष्ट्र गार्डन मिळाला, माझी फर्स्ट पोस्टिंग अमरावती ट्रेनिंग 1 वर्षाची ट्रेनिंग अमरावती जिल्ह्यामध्ये होती। तेव्हा माझं जे काही स्टाफ होता ते कविता वगैरे लिहित होते। तेव्हा मला कळलं की महाराष्ट्र राज्यामध्ये कविता लिखण्याची खूप लोकांना त्यांना चांगलं वाटतं आणि त्यांना सोय आहे कविता लिखण्याची। तेव्हाही मला कळलं। 2019ची गोष्ट आहे। चिखलधारा तुम्ही ऐकलं असेल, मेलघाट, तिकडे चिखलधारामध्ये माझी जो 1 महिन्याची ट्रेनिंग व्हिडिओची पोस्टिंग होती, 1 महिन्याची होती। तो माझा जो ड्रायव्हर होता, चिखलधारा एकदम रिमोट एरियामध्ये, मतलब अमरावतीवरून तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला 2-3 तास लागते आणि तो एक बिलकुल फॉरेस्ट एरिया आहे आणि तिकडे नेटवर्क येत नाही, काही येत नाही। तो माझा जो ड्रायव्हर होता तो 58 इयर्सचा होता आणि त्यांनी जेव्हा माझा 1 महिना झाला तिथून आणि माझी बदली झाली, त्यांनी माझ्यासाठी कविता लिहिली होती आणि मला एकदम डेडिकेटेड माझ्यासाठी कविता लिहिली होती। एकदम मोटिवेशन, एकदम मला चांगलं वाटलं की किती छान कविता लिखली। आता 6 वर्ष झाले मी ते पान जो आहे, माझी जो डायरी आहे त्याच्यात सांभाळून ठेवलं आहे आणि मी वाचते आणि मला खूप चांगलं वाटतं। सांगण्याचा पॉईंट हे आहे की जेव्हा आम्ही कविता लिहितो ना, सांगण्यापेक्षा कविताचा इम्पॅक्ट कोणत्याही टॉपिकवर लिहिला, कोणत्याही विषयावर लिहिला त्याचा जास्त होतं है। इंटरटेनिंग पण होता है, ऐकायला पण आपला छान वाटतं है। जैसे मैं अभी आपको लेक्चर दे रही हूँ तो शायद आप बोर होंगे, बट अगर मैं आपको एक कविता सुनाऊंगी तो आपको अच्छा लगेगा। थोड़ी मोटिवेशनल कविता है, एक सपना इसका टाइटल है। तो हा कविता तुम्ही तुमचे जो मूल आहे, स्टुडंट्स आहे, त्यांना पण जरी शेअर केली तर त्यांना थोडा मोटिवेशन मिळेल। हा UPSC साठी मी लिहिला आहे, IAS साठी मी लिहिला आहे। 2017 तारीख पण लिहिली, 5 जानेवारी 2017ला लिहिली होती। याचं शीर्षक आहे एक सपना। एक सपना जो सोने नहीं देता, एक उम्मीद जो उम्मीद खोने नहीं देती, एक मंजिल जिसकी राह इतनी खास है, खास इतनी कि राह खत्म होने नहीं देती, एक ख्वाब जो सभी का ख्वाब है, एक चाह जो बेहिसाब है, एक जुनून जो सर पे सवार है, एक भरोसा जो मुझ पे निसार है, एक समंदर जिसका किनारा दिखाई नहीं देता पर विश्वास ऐसा है कि किनारा दूर नहीं, साहिल की आस में चले जा रहे हैं, रास्ते कांटों से भरे ही सही, सुनाए ये मंजिल जिंदगी बदल देती है और आकांक्षी को सबब भी नहीं, अगर परिणाम इतने सुखकर हो तो कठिनाइयों का गम भी नहीं, उस नाम को उस जगह देखने के लिए दिल बेकरार है, बेकरारी ऐसी कि उसके लिए जानिसार है, लंबा सफ़र उससे लंबा इंतज़ार, मेहनत और सिर्फ मेहनत ही लगाएगी पार, उस कामयाबी के लिए ऐसी कई मेहनत कुर्बान है, मेहनत रंग लाएगी दिल को अरमान है। तो ये आप समझ गए होंगे, ये जब सिलेक्शन नहीं हुआ था उसके पहले की कहानी है। जब जो कैंडिडेट होता है उसको कुछ पता नहीं होता आगे क्या होना है, तो डायलेमा पण होता याच्यात आणि सगळे फीलिंग्स होते। एक ॲस्पिरंट, फक्त UPSC नाही, सगळेही आपली जो परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याची तयारी करणारे सगळे कॅन्डिडेटची मनोस्थिती आहे हा। तो हा एक पोयम मी लिहिली होती। एक दुसरी पोयम मी तुम्हाला सादर करते हैं और त्याच्यानंतर मी माझे 2 शब्द थांबते हैं। ये भी मतलब मेरी पोएम ऐसी होती है वो रिलेट कर पाएंगे, ये माँ के लिए है। तो क्या होता है ना, जब तैयारी कर रहे होते हैं तो माँ बाप बहुत याद आ रहे होते हैं, तो ये माँ के लिए एक पोएम है, मैं आपको सुनाना चाहूँगी। मुश्किलें आसान आसान ये सफ़र लगता है, मुझे मेरी माँ की दुआओं का असर लगता है। मेरी चिड़ैया कहकर जब तुम बुलाती हो, उलझने सुलझ जाती हैं, मंजर पार सा लगता है। माँ तुम्हारी एक मुस्कान हिम्मत सी दे देती है,
हौसला वो तुम्हारा एक पतवार सा लगता है। आंखों में झांक कर मेरा दिल पढ़ लेती हो तुम, कुछ छुपाना तुमसे नामुमकिन सा लगता है। तुम्हारी गोद में सर रखकर एक सुकून सा मिलता है, हाथ तुम्हारा सर पर बौछार सा लगता है। माँ तुम्हारा पास होना उम्मीद जगा देता है, तुम दूर तो सब मझधार सा लगता है। थैंक यू सो मच।